मत व्यक्त केलेलं आहे. मागच्या निवडणुकीला भाजप सोडून मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्ही आघाडी केलेल्या होत्या. आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीहून लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना आज स्थानिक पातळीवर 1 का 2 फेरी शिवसेना काँग्रेसच्या बरोबर झालेल्या आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष आणि बाकीच्या प्रतिनिधींनी कोर कमिटीने चर्चा केलेली आहे. त्यामध्ये सकारात्मक अशा प्रकारची भूमिका येईल. परंतु बदलत्या राज्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसची आणि शिवसेनेची भूमिका एकमेकांबद्दल काय असेल याच्यावर राज्यस्तरावर आता आम्हाला त्याचा पॉलिसी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्याकडे काल संजय राऊत गेले होते, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ह्या सर्व परिस्थितीवर ह्या लोकांचं मत जाणून घेऊ. आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस अशा प्रकारे एकत्रित निवडणूक गेल्यानंतर काय करायचं ही भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीने काँग्रेसची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चर्चा करून ठोस अशा प्रकारची निर्णय घ्यावा. वाटपामध्ये आलेल्या जागा यामध्ये एकमत करून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय झाल्यानंतर पुढची निर्णय घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. मव्यासोबत की दादांसोबत फायनल तुम्ही सांगत नाही, जसं कोड्यात बोलतो हे कोड असं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मविया बरोबर जाण्याच्या संदर्भातला आमची निर्णय आहे ना आणि तो निर्णय घेऊन आता उद्या या बाबतीमध्ये मवियामधलेच आमचे मित्र पक्ष यांच्यामध्ये एकमत आणण्याचा प्रयत्न करणं हे उद्या पवार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न होतील. ते एकमत झाल्यानंतर मवियाबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही केलेलाच आहे. आता आम्ही दुसऱ्या कुठल्याही ऑप्शनची चर्चा सध्या केलेलीच नाही. आता दुसऱ्या ऑप्शनच्या संदर्भामध्ये चर्चा करायची झाली तर पहिला मवियामध्ये एकमत आहे का याचा निकष घेतल्यानंतर दुसरे ऑप्शन शोधणार आहोत आपण. ऑप्शन खुला आहे की नाही दुसरं? आता असं आहे की ऑप्शन खुला आहे का नाही हे जर तरचा प्रश्न पहिला मवियाचा प्रश्न निर्कित झाल्यानंतर तो दुसरा प्रश्न उपस्थित राहणार आहे. आजच्या घडीला मविया बरोबर आम्ही जातोय ना, एवढं ठामपणाने मी सांगतोय. अजित पवारांसोबत चर्चा करण्याचे दरवाजे अजून खुले आहेत तुमचे. आता मी सांगितलंय, परत मी माझ्या तोंडून काय व्यक्त करून घेताय मला कळत नाही. मी स्पष्ट सांगितलंय, बोलत नाही. मी स्पष्टच बोललो ना. आजची माझी चर्चा मविया बरोबर चर्चा करण्याच्या संदर्भातली आहे. यामध्ये आज जे काही बदल झालेला आहे शिवसेना आणि काँग्रेस याच्यामध्ये एकमत झालं नाही तर पर्याय काय याच्या संदर्भात चर्चा करावी लागणार ना. दादांकडून काही प्रस्ताव आलाय का? कारण की महायुतीमध्ये त्यांना सांगितले का ते वेगळे लागणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये, त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या मी आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही. पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षांनी प्रस्ताव दिला. प्रदेश अध्यक्ष आहेत. अशी एक चर्चा आहे पिंपरी चिंचवडमध्ये की वरिष्ठ स्तरावरून हे सगळं चाललेलं आहे आणि त्यासाठी तुमचा शहराध्यक्ष अजित पवारांच्या भेटीला ही गेले. बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष आणि सगळ्यांची बैठक माझी घेणार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा स्तरावर नाही. निर्णय घेण्याचा पॉलिसी अधिकार हा राज्य स्तरावर आहे. पवार साहेब, सुप्रियाताई, आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे खाली कोणी काय स्टेटमेंट दिलं याला मी निश्चितपणाने त्या ठिकाणी सहमत नाही. सुप्रियाताईंचा फोन आला, दावा केला जातोय. नाना काटे जे आहेत ते म्हणाले सुप्रियाताईंनी मतविभाजन टाळण्यासाठी मला फोन केला होता आणि त्यानुसार आम्ही ही सगळी युतीची चर्चा सुरू केली आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्षात वरिष्ठ स्तरावर राज्य स्तरावर याचा काय निर्णय झाला? म्हणूनच मी सांगितलं की मी आजच्या घडीला इथे बैठक घेऊन मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. नुसतं पुण्यापुणे नाहीये, ही पॉलिसी डिसिजन आहे. हा पुण्यापुरता मर्यादित आहे, हा पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित आहे. असं न करता त्याला पॉलिसी म्हणून निर्णय घेणार आहे. मी जर समजा आजच्या घडीला हा निर्णय घेतला असं समजूया, तर घेतल्यानंतर मग आमची मित्र पक्षाची भूमिका काय याच्यावर चर्चा होणार ना. पहिलं मित्र पक्षाची चर्चा मी करणार, मित्र पक्षाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर पर्याय काय हा चर्चा होईल. आज आम्ही त्या संदर्भामध्येच भूमिका जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्यासाठी आलो होतो. त्या भूमिका जाणून घेतल्यानंतर मी वरिष्ठ असलेल्या माझ्या नेत्यांशी चर्चा करीन. वरिष्ठांची नर्चाची चर्चा केल्यानंतर आमची भूमिका तुम्हाला 21 तारखेला डिक्लेअर होईल. 21 तारखेला आपल्याला का वाटते असं की भाजप आपल्याला असं का वाटतंय का काँग्रेस आणि सेनेमध्ये एकमत होणार नाही? त्यांनी जाहीर केलेली भूमिका आहे ना. शिवसेना मनसे एकत्र आली
तर काँग्रेसने सांगितलं आम्ही तुमच्यावर नसणार आहे. मग त्यामध्ये काय करावं लागेल, शेवटी महाविकास आघाडी टिकवण्याच्या बाबतीत आज पवार साहेबांनी सांगितलंय मी चर्चा करतोय. पवार साहेब त्यावर चर्चा करतील वरिष्ठांशी आणि त्या वरिष्ठांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर ते आघाडीच्या संदर्भातलं धोरण निश्चित होईल. म्हणून मी आज जिल्हा स्तरावर ज्या बैठका घेतोय त्या माझ्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. त्या भावनेमध्ये 2 मतप्रवाह आहेत. आता या संदर्भामध्ये आम्ही काय निर्णय घ्यायचा, तो निर्णय पॉलिसी डिसिजन म्हणून घ्यावा लागेल. तो राज्य स्तरावर आपण 100% घेणार. पण पुणे युनिटच्या मध्ये काय सुरू आलं नेमकं? पुणे युनिटच्या बैठकीत काय ठरलं? मविया सोबत की दादांसोबत? कोणात नाही. पुणे युनिट आज तुमची कोर कमिटीची बैठक झाली. पुणे विभागाच्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूनी चर्चा झालेली आहे. त्यामध्ये मविया बरोबर जावं अशा प्रकारची प्राथमिक पूर्वीची चर्चा ही कायम असावी अशा प्रकारची पण भावना आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की प्रभाग आणि वार्डाच्या रचनेप्रमाणे जर संबंधजनक अशा प्रकारचा निघाला नाही तर आपल्याला दुसरं ऑप्शन असावं अशा प्रकारची भावना व्यक्त केली. असे म्हणणारे किती जण आहेत? आता हे मी पर्सेंटेज कसं सांगू शकतो? नाही मग शेवटी निकाल तसे होतात. किती जागावरती तुम्ही लढण्याचा निर्णय घेतलाय? घेण्याची तयारी आपली हा? आहे. मनसेला सोबत घेण्याची आपल्या पक्षाची तयारी आहे. नाही, आता मनसेचा प्रस्ताव अजूनपर्यंत मी आता सुद्धा इथं बसलेलो अध्यक्ष, अजूनपर्यंत मनसेचा शिवसेनेचा प्रस्ताव महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा आलेला नाही. त्यांच्या स्वतंत्र त्यांच्या चर्चा चाललेला आहे. अजूनपर्यंत तशा प्रकारचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तो आल्यानंतरच चर्चा होईल. आता मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस यामध्ये पुढे जात असताना कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांच्याशी आघाडी करायची हा प्रस्तावच आलेला नसेल तर मग मी काँग्रेससारखा अगोदर तर सांगू शकत नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. मी आजच्या घडीपर्यंत मी महाविकास आघाडी बरोबर जातो असं कसं काय? मग दोन्ही परस्पर विरोधी विधान आहेत. कोणाची? की तुम्ही म्हणताय की मनसे आणि काय ते शिवसेनेकडून प्रस्ताव नाही आला, मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जाताय, मग दोन्ही परस्पर विरोधी अजिबात नाही. काँग्रेसच राहिले ना मी त्याच्यात. परत सांगतो, महाविकास आघाडीमध्ये कोण होतं पूर्वी? आमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना आजही आम्ही आघाडी म्हणून जातोय. ऑप्शन काय आलेला आहे? बाहेर जी चर्चा आहे ती मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भातून चर्चा चालू आहे. त्यात महाविकास आघाडीची चर्चेचा कुठे उल्लेख आलेला आहे का? तो प्रस्ताव त्यांचा ज्यावेळेला फायनल होईल त्यावेळेला त्यांनी जर आम्हाला तशा प्रकारचा प्रस्ताव आणला तर आम्ही चर्चा करू. आज माझ्याकडे फक्त 3च ऑप्शन आहेत, ते महाविकास आघाडी म्हणूनच आहेत. आता त्या महाविकास आघाडीकडे जोपर्यंत प्रस्तावच येत नाही तर मी कसं त्यामध्ये सांगू शकतो? महाविकास आघाडी राहिलीच नाही ना, मग दोघच राहिले, तुम्ही आणि काँग्रेस. कुठे? शिवसेना आणि मनसे जर एकत्र लढणार असेल तर 2च पक्ष राहिले ना, काँग्रेस आणि तुमचा. त्यांनी मनसे शिवसेनेने युती केल्यानंतर, आघाडी केल्यानंतर, युती नाही म्हणून आघाडी केल्यानंतर जर आम्हाला विचारलं की आमची आघाडी होते त्यात आपल्याला ह्यांना घेऊन जायचंय, मनसेला घेऊन जायचंय असा प्रस्ताव आला तर आमच्या आघाडीमध्ये त्यांना घ्यायचं का नाही ही चर्चा होईल ना. अजूनपर्यंत तो प्रस्ताव माझ्याकडे आला नसेल, पक्षाकडे आमच्या आला नसेल तर मी त्याच्यावर चर्चा करणं आज योग्य आहे का? त्यांनी उदाहरण सांगतो, पुण्यामध्ये शिवसेना मनसे किंवा मुंबईमध्ये शिवसेना मनसेची जागा वाटप झाली, मग महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या लोकांना बरोबर घ्यायचंय, मग त्यांच्यावर चर्चा करताना कुठल्या कुठल्या जागा घ्यायच्या? आमची स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी चर्चा चालू आहे. त्या चर्चेमध्ये या ठिकाणी जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा चालू असताना असा प्रस्ताव आलेला नाही. तो ज्या वेळा येईल त्यावेळेला 100% त्याच्यावरचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. किती जागांवरती तुम्ही पुण्यामध्ये अपेक्षित आहे, तुम्हाला किती जागा मिळाव्यात महाविकास आघाडी? मी हा अधिकार पूर्णपणाने स्थानिक पातळीवरच्या कोर कमिटीला दिलेला आहे, जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेतृत्वांना दिलेला आहे. तुम्हाला जिथे योग्य वाटते निवडून येणाऱ्या भूमिकेतून जेवढ्या जागा तुम्हाला सन्मानजनक मिळतील, सन्मानजनक परत सांगतो की ते तुम्हाला निश्चितपणाने तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य. प्रशांत जगतापांनी जे आकडे सांगितले होते की दादांसोबत गेलं तर कसं नुकसान होतंय आणि महाविकास आघाडी सोबत राहिलं तर किती फायदा होतो, ते आकडे तुम्ही समजून घेतले की नाही? नाही, आता त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही प्रभाग वाईज आता त्यांना आज संध्याकाळपर्यंत बसायला सांगितलेलं आहे. माझ्याकडे तशी आकडेवारी नव्हती. प्रभाग वाईज बसायला सांगितलं. त्या प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीने आपल्याला निवडणूक लढवताना, समजा एका प्रभागामध्ये 2 राष्ट्रवादीचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत, 2 ठिकाणी नाही, मग 2 ठिकाणी मित्र पक्षाचे कोण असतील तिथं निवडून येण्याच्या संदर्भात त्याचा आलेख त्यांना तयार करायला लावलेला आहे. तो माझ्याकडे उपलब्ध नव्हता.
पण ते आज संध्याकाळपर्यंत बसतील आणि उद्यापर्यंत बसून तो आम्हाला ती भूमिका निश्चितपणाने स्पष्ट करेल. एकीकडे तुम्ही म्हणताय की दादांकडनं प्रस्ताव आला नाही, बरोबर आहे, राष्ट्रवादी. दुसरीकडे महायुतीमध्ये पण दादांना जवळ केलं जात नाही. विषय असं झालाय ना की दादा नकोसे आणि काका हवे हवेसे झालेत. अजितदादांना दूर केलं जाते. मुंबईत त्यांनी स्पष्ट केलं, पुण्यात तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रेसमध्ये सांगितलं की दादांसोबत जाणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये तेच सगळी परिस्थिती आहे. मग दादांना लांब केलं जाते असं तुम्हाला वाटतं महायुतीमधून? आता महायुतीच्या प्रश्नाला मी कसं उत्तर देऊ? सर, राजकारणी तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमच्या अपोजिशन तुम्हाला त्यांना असं आहे. दूर केलं जाते. मी काल पण सांगितलं की दादांच्याच मंत्र्यांचा राजीनामा काय घेतो असं मी सांगितलं ना. मग ठीक आहे. भाजपला असलेला मित्र पक्षाचा वापर फक्त निवडणुकीपुरता केला जातो का हा प्रश्न उपस्थित होतो ना. मग बाकीच्या ठिकाणी महायुतीमधून 2 पक्ष युती करतात आणि फक्त अजितदादा गटाला बाहेर का ठेवलं जातं हा विचार आता अजितदादा पक्षाच्या नेतृत्वाने आणि त्यांनी करायला पाहिजे. मग त्यांना तुम्ही जवळ करणार का? आता त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्याकडून प्रस्ताव आलाय का? मग अजून ऑप्शन आहे म्हणजे ते कारण बघा, तुमच्या या- शहराची भूमिका जी तर आहे, माझ्याकडे ते असं आहे, माझ्याकडे सोबत असं आहे. घेतलं तर मी एक राजीनामा मिनिट. देईल. मी काय एक सहकार्य मी म्हणतात, एक दादा मिनिट सोबत ऐका. जायचं. मी मग मार्ग काय निघला मधला मार्ग? मी कोणाच्या मागे जाण्यापेक्षा माझ्याकडे प्रस्ताव होता. आमच्या पक्षाकडे किंवा आमच्या कमिटीकडे कोणाचाही प्रस्ताव जर आला नसेल, मी न प्रस्ताव येता त्याच्यावर स्टेटमेंट कसं करू शकतो? पण सर, आपल्याकडे तुम्ही 2 का नाही मतप्रवाह आहे ना. ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट तुमच्या दोन्ही गटांची. आपल्या पक्षामध्ये 2 मतप्रवाह आहे तर दुसऱ्या आमच्या पक्षात लोकशाही चालते. कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी हे फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच चालतं. म्हणून मी 2 तास 3 तास तेवढ्यासाठी चालू होतो. मग मी नाही तर आम्ही भूमिका वरून सांगितली असं आम्ही सांगतो त्या भूमिकेत चाला. आम्ही मत जाणून आलेलो आहे. भूमिका मांडणं कार्यकर्ता निर्णय, पण मला अभिमानाने सांगावा लागतो सगळ्या बैठकीमध्ये उमेदवार साधा जरी असला की नेत्यांपासून सगळ्यांनी सांगितलं पवार साहेबांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील. त्यांच्याकडून प्रस्ताव नाही आला. तुम्ही दिला का प्रस्ताव त्यांना? अजिबात नाही. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी तुम्हाला आमदारात ठेवून हा प्रस्ताव दिला होता का, किंवा तुम्हाला याबाबत कल्पना होती का? शिस्तबंधाची कारवाई करणं. मी मगाशी सांगितलेलं आहे, आता सुद्धा सांगितलंय, निर्णय हा राज्य स्तरावर होतो, जिल्हा स्तरावर होत नसतो. शहराध्यक्षांनी तशा प्रकारची चर्चा केली असेल त्याचा मी आता बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडून त्यातून चर्चा करणार, विचारणा करणार आहे. तशी चर्चा वरती झाली नव्हती, त्यांनी चर्चा परस्पर म्हणजे तुम्हाला केली. आमदारात ठेवलं. ऐका ना, त्यांनी बाईट देताना असं सांगितलं की सुप्रियाताईंचा निरोप घेऊन आले. आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे ते. त्यांना आम्ही असं विचारले की सुप्रियाताईंनी निरोप दिलाय का? ते म्हणाले की सुप्रियाताईंशी बोलणं झालं आणि मग आलोय. मी काय म्हणालोय, मला प्रश्न विचारला ना, हो सर. मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांनी तशा प्रकारची चर्चा माझ्याशी केली नव्हती. त्यांनी चर्चा केली असेल शेवटी या शहरात काय निर्णय घ्यायचा, त्या शहरात काय निर्णय घ्यायचा, त्या दुसऱ्या शहरात काय निर्णय घ्यायचा, तो अधिकार जो आहे तो अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेला आहे. ते करत असताना तो प्रस्ताव माझ्याकडे त्यावेळी चर्चा केलेली नाही. मी आता पिंपरी चिंचवडची बैठक लावलेली आहे, त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्या चर्चेमध्ये जशा प्रकारची चर्चा तिथल्या लोकांच्या जर इथं आली चर्चा तशी तिथं जी चर्चा येईल त्याचा अहवाल आम्ही तयार करून त्याचा निर्णय घेणार. पहिली यादी कधी जाहीर करणार? पहिलं महाविकास आघाडीची नाही, तयारी नाही, जाहीर यादी होते. मग काँग्रेस म्हणते की 25 तारखेला ते फायनल करणार आहे. तुमचं झालंय? काँग्रेसची प्राथमिक चर्चा झालेली आहे. माझी अपेक्षा आहे की महाविकास आघाडी म्हणून चर्चा करत असताना जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत कोणी आघाडीमधली नावं जाहीर करणार नाही. जर तशा प्रकारची आमची आघाडी 23 तारखेलाच फायनल होईल. 23 तारखेपासून फॉर्म भरणार आहे. 23 तारखेपर्यंत हा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल. त्याच्या पुढे आम्ही जाणार पण नाही. आणि 23 तारखेला पण 25 तारखेला आमची पण यादी जाहीर होईल. किती तळ्यात जागा- मुळात किती असणारे जागा अनेक लढवायची इच्छा कार्यकर्ते आहे आहेत. तुमची? अजूनही तळ्यात मुळात असणारे असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांच्या इच्छुकांचे अर्ज पण आले असतील, ज्यांना मुलाखतीला बोलवलं नाही, असे किती जण? नाही, असं काही माझ्याकडे रिपोर्ट आलेला नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये किती जागा लढवणार आहात असं काही तुमचं म्हणजे ठरलंय का? एवढ्या जागा आम्हाला अपेक्षित मी आहेत. मगाशी सांगितलेलं आहे की त्याचा अभ्यास करून मी आता कोणी किती अर्ज भरले, कोणी काय केले याची सगळी माहिती घेतलेली आहे. किती अर्ज भरणार, त्याच्यावर कोणत्या जागा लढवायच्या हा अधिकार आम्ही आता कोर कमिटीला दिलेला आहे. ते उद्यापर्यंत निश्चित जागा करतील. पहिली चर्चा महाविकास आघाडीच्या आमच्या घटक पक्षांशी करतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कुठल्या जागेवर आपण ठाम राहायचं आणि कुठल्या जागा याकडून भेटतील याचा अहवाल उद्यापर्यंत मला ते देतील. सर, तुमच्या- राष्ट्रवादीचे काही नगरसेवक जे आहेत तुमचे, बाळा धनकवडे असतील किंवा इतर, ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. नाही, असं आहे, इनकमिंग आउटगोईंग चालत असतं.
निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत अशा प्रकारचे जात असेल येत असेल मला वाटतं. पण तरी पण 272 लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ना. इनकमिंग किती आहे? येणारे किती आहे, येणारे किती पक्षाकडे आहे? येणारे किती आहे? ते आता मी बघतो ना. तुम्ही तिकडे किती लोक महायुती झाल्यानं नाराज होतील ते बघू आपण. नाही, नाही, तुम्ही जाणाऱ्या म्हणताय आजूबाजूच्या लोकांकडे तुमचं लक्ष आहे का? म्हणजे पक्षात